गाईज गुड मॉर्निंग. आज तर मी सकाळी लवकर उठले, धनुकीला राऊंड बिऊन मारून आली आहे आणि मी आत्ता तयारी केली आहे. असा माझा लुक आहे आजचा, कारण की आज वुमेन्स डे सेलिब्रेशन आहे. आणि बाय द वे माझे सॉक्स पण मॅच झाले आणि माझा फोनचं कवर पण मॅच आहे. बघा, सगळं मॅच झालं आहे माझं. बघू आता तिथं काय होतं काय नाही. माझ्या ऑफिसमध्ये ना यावाल्या न्यूवाल्या तर इथं फोनच अलाउड नाही आहे काहीच, त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ नाही काढता येत तिकडचा. आज मी परमिशन घेऊन थोडा व्हिडिओ काढणार आहे. बघू काय म्हणता काही नाही. काढला तर चांगला आहे, बघू आता काय होतं. गाईज मला रोज ट्रॅव्हल करून जावं लागतं, म्हणून मी दाखवत होते की बाई मला आता पांडवलेणीच्या रोडने जायचं आहे आणि माउंटन्सच्या रोडने जायचं आहे. मला तिकडे शूट करता नाही आलं, कारण की मला अलाउड नाही केलं. घरी आल्यावर वरती वाळत टाकलेले जे पापड होते ते बघितले मी, आणि माझा भाऊ माझे पाय वगैरे दाबून देत होता, कारण की मी आज खूप थकली होती. माझी पाठीची डायरेक्ट नसावर नस चढून गेली बसून बसून. मला इतका त्रास होतो आहे ना बस कधी, म्हणून माझी आज तब्येत थोडी बिघडली आहे. पण ठीक आहे, ती कवर होऊन जाईल. आणि ऋषिकेशने मला मस्तपैकी फूड मसाज दिली, कारण की माझे पाय खूप दुखत होते त्याच्यामुळे. बाकी काही नाही, पण ठीक होऊन जाईल हळूहळू, ते पण कवर होऊन जाईल. पण एवढी सेवा असेल तर मग बहिणी डायरेक्ट राणी असतील. बाई मला आज कळालं की नाही, पण आदित्य म्हणतो नाही मी तुझी डायरेक्ट मुंडी दाबू शकतो, तुझे पाय काय तुझी मुंडी पण दाबल. मग काय भांडणं केले पण तरी पण मी काम करून घेतलं आणि पप्पाला पण फ्रेममध्ये घेतलं. पप्पा पण हसत होते, बाई हे लोक काय बी बोलतात. आणि मी खूप खुश होती की बाई मला एकदा भेटला मला काहीतरी चांगलं, मज्जा आली. बाय गाईज, थँक्यू.